नाटकामध्ये आर्या नावाच्या एका मुलीचे पात्र करत आहे. नमस्कार, माझे नाव अनुकल्प अनिल खांडेकर. मी या नाटकामध्ये आर्याचा भाऊ म्हणून अर्जुन म्हणून पात्र करत आहे. माझे नाव तन्वी प्रवीण माटे आहे आणि मी या पात्रामध्ये या दोघांची आई म्हणून सहभाग झालेली आहे. जगदीश बरोबर मी बाबा कल्लू आहे. सतीश देशमुख. मी आर्या आणि अर्जुनचा आजोबा हे पात्र करत आहे. नाही लावणार, बघ किती मस्त बॉलिवूड मूवी चालली आहे, मजा येत आहे. मला नाही पाहायचं, आधी तू चॅनल बदलव. नाही बदलवणार, काय करशील तू? काय रे, तिकीट काढतोस? बाबांनी काय सांगितलं होतं? ये मला चिडू नकोस. आपले आई बाबा आपल्याला नेहमी काय सांगतात, विसरलायच वाटते. आपले आई बाबा म्हणतात मुलगा शिकलाच पाहिजे. मुलीला शिकून काय करायचं आहे? शेवटी लग्न करून दुसऱ्याच्या घरी जायचं, मग शिक्षणाचा काय उपयोग? असं नसतं रे अर्जुन. खेळताना ठेच लागली पायाला किंवा बोट कापलं असताना आपल्याला पटकन आईची आठवण येते. म्हणजे बाबापेक्षा आई श्रेष्ठ आहे ना. पण जेव्हा मोठी संकट येते, जसं की साप दिसला, रोड क्रॉस करताना ट्रक अंगावर आला की मग बाबाची आठवण येते ना. बाप रे हा शब्द निघतो ना तोंडातून, म्हणून बाबा श्रेष्ठ. नाही, आई श्रेष्ठ. बाबा श्रेष्ठ. आई श्रेष्ठ. बाबा. आई. बाबा. आई. बाबा. आई. काय झालं? आणि आधी हा टीव्ही बंद कर. आणि हो, ताट वाढते, मी या पटकन जेवण करायला. अर्जुन, आर्या, अशी नाराज का बसली आहेस तू? आई सांग ना ग या अर्जुनला. हा बघ ना, आई खरंच स्त्री पुरुष समान आहेत का ग? पूर्वीच्या काळात कसं होतं? अगं आर्या बेटा, स्त्री ही नेहमी